दिव्यांग जोडप्याला एसटी चालकांनी अर्धवट प्रवासात खाली उतरवले, अपमानकारक वागणूक दिली। या दरम्यान दिव्यांग महिलेला दुखापत झाल्याची घटना रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये समोर आली आहे। नसीर निगुडकर आणि नसीमा निगुडकर अशी या दिव्यांग जोडप्यांची नावं असून पतीला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाहीये तर पत्नी ठेंगी आहे। हे दोघे माणगाव ते पोलादपूर असा शिवशाही एसटी बसमधून प्रवास करीत असताना हा वाद झाला। एसी बंद केल्याच्या कारणावरून हा वाद झाला असून या वादात चालकाने या दिव्यांग जोडप्याला महाडपासून 15 ते 20 किलोमीटर लांब अर्धवट प्रवासात खाली उतरवलं। या दरम्यान महिलेला दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी महाड एसटी आगारात चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। माणगावला इष्टी लागली, माणगावला बसलो इष्टीत आणि कोल्हापूरला तिकीट काढला कोल्हापूरचा डायरेक्ट। तो मास्तर तो काका आला, त्यांनी एसी बोलला एसी बंद करा, आम्हाला गार लागतोय। आणि ती ताई बोलली आम्हाला गार लागतोय, तुम्ही एसी बंद करून ठेवा, एसी लावू नका, गार लागतोय म्हणून आम्हाला। तेव्हा मी बंद केलं त्याने। मग मास्तर त्या माणसानं मला त्या ड्रायव्हरवाल्यानं लकटलं आणि त्या माणसाने लकटलं खाली। तेव्हा ती गाडीचा दार लागला, ते माझे रगत गेला दुनियाचा, रक्ताची धार लागली। हे पोलादपूरमधले राहणारे आहेत, 100% दोन्ही डोळ्यांनी अपंग आहे आणि त्याची मिसेस ही ठिंगणी आहे। ते माणगावमध्ये एस टीमध्ये बसले, याच्या एसीच्या वादातून त्याला खाली टोल पाट्यामध्ये अर्ध्या रस्त्यात उतरण्यात आले आणि तिथून त्यांना पायी यायची ही वेळ आली आणि तिला उतरत्या वेळी तिला दुखापत झालेला आहे। हा त्या अपंगावर अन्याय झालेला आहे। याच्यासाठी आम्ही ही सर्व एकत्रित इथं सरकारी हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत, तिचा उपचार चालू आहे तिथं। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।